रमा रमा तुझ्यापेक्षा खूप लहान आहे. बहुतेक गोष्टी तिला समजत पण नाही, पण तुला तर समजतात ना. 4 इन्स्पेक्टर, 5 हवालदार म्हणजे कायदा नव्हे. कायदा एक सर्वसमावेशक व्यवस्था असते. भीम पुण्यात माझ्या ओळखीचे एक मोठे अधिकारी होते. ते मला नेहमी सांगायचे, जेव्हा व्यक्ती घाबरून आपल्या घराच्या जागी, जेव्हा चौकीत सुरक्षेसाठी येतो, तर समज समाज आणि कायद्यात योग्य संतुलन आहे, आणि त्याच संतुलनावर विश्वास ठेवून आशा बाळग. विश्वास ठेव. भीम, तुझ्या पत्नीला नाती खूप चांगली कळतात. ती बघ तुझ्याशी बोलण्यासाठी आली. जा, जाऊन बोल तिच्याशी. जा. बाबा, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बस. तुम्ही घरी का नाही आले? काहीतरी विचार करत होतो. विचारच करत होते का बाबांकडे माझी तक्रार करत होते? अगं नाही, असं अजिबात नाहीये. पण मी जे काय बोलले ते चुकीचं नव्हतं. हां, थोडं जास्त बोलले. नव्हतं बोलायला पाहिजे. काही हरकत नाहीये. पण बायकोला हक्क असतो थोडं जास्त बोलायचा, आणि नवऱ्याने ऐकून बी घ्यायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की मी तुमच्याकडे माफी मागतेय, कारण तुमचा कायदा मला नाही समजत, आणि हे बी नाही समजत की तुम्ही काय इतका विश्वास ठेवता त्या कायद्यावर. आता घरी जाऊया. मग काय इतके रात्री मी इथं काला खट्टा घ्यायला आलीये? तुम्हाला घरी घेऊन जायला चालले. अच्छा ठीक आहे, चल आता घरी. आणि हो, काला खट्टा उधार राहिला. चला. बाबा, मी सांगितलं माझ्या शेठजींना की मी खालच्या जातीचं आहे. सांगितलं नाहीस, सांगावं लागलं. तसं हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं की माझा पोरगा इतका तरी समजूतदार आहे की सगळं काही धुळीस मिळण्याआधीच त्याचे डोळे उघडतात. टोमणे मारा बाबा, मारा टोमणे. पण बाबा, मी तरी काय करू? मी तुमच्यासारखा, भीमसारखा लढू शकत नाही. आपल्या घरातच बघा ना, रमा कमीत कमी भीमच्या बाजूने उभी राहते नेहमी. दुसरीकडे लक्ष्मी दर दिवशी काही ना काही नवीन कारण शोधत असते भांडण्यासाठी. आणि मला माहिती आहे की ही भांडणं फक्त आणि फक्त पैशानेच थांबवता येतील. म्हणून पैसे कमवायचेत बाबा. पण जातीच्या कारणामुळं कोणतंही काम मिळेना झालंय, आणि कोणी देत पण नाही. कधी कधी तर असं वाटतं सगळे हाच विचार करतात की आपण जगतोय कशासाठी, आणि सगळ्यांच्या डोळ्यात लाज बघता बघता ना असं वाटतं ना आपल्या जीवनाची काही. बस,
सगळ्यांच्या आयुष्याची किंमत एकसारखीच असते. पण पोरा, तुझा बाबा अजून जिवंत आहे. जेव्हा लोकांच्या डोळ्यात लाज बघतोस ना, तेव्हा तुझ्या बाबांसमोर येऊन उभा राहा आणि त्याच्या डोळ्यात बघ की तुझ्या आशण्यानं त्याला किती हिंमत मिळते, ताकद मिळते, आनंद मिळतो. समजलं का? आनंदराव सकपाळ. हो बाबा. आता लवकर कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरतो. तू मला बाहेरच भेट. बाहेर का? परत काय समजवायचंय? नाही, काला खट्टा खाऊया. काय? परीक्षेचा फॉर्म भरायला चालले? परत येऊन अभ्यास करा. परीक्षेत काय लिहाल? बायकोला काला खट्टा खाऊ घालत होते. अगं काय तू पण कुठलीही गोष्ट कुठेही घेऊन जातेस. बरोबर तर बोलते. आणि ह्या वेळेस परीक्षेत चांगले मार्क पाडा. सगळ्या चाळीला जेवण देऊ. का? चाळकऱ्यांना मेजवानी का द्यायची? यासाठी, कारण सगळे चाळीतले ना तुमच्या शिकण्यावर जळतात. त्यांना जेवण देऊन मी आनंद साजरा करीन. ज्यांना जळायचे त्यांना जळू दे. मी तर नवऱ्याच्या शिक्षणाचा आनंद साजरा करीन. ठीक आहे. लक्ष्मी ऐक, आता भीम फार्म भरायला जातोय. जसाच तो निघाला ना तसंच पोटात दुखण्याचं नाटक कर. ठीक आहे. कर, सुरू कर. वहिनी, आनंद, काय झालं? सगळं चांगलं होईल. आनंद दादा, काय झालं लक्ष्मी? काय झालं? हिच्या पोटात खूप दुखतंय, खूपच दुखतंय. हिला दवाखान्यात घेऊन मी चल. आता जाऊन टांगा घेऊन येतो. हो, लवकर घेऊन ये. थांब भीम, इतकी घाई काय आहे दवाखान्यात जायची? मी तिला इथेच बघते. असा त्रास होतो गर्भात बाईला कधी कधी. इथे दुखतंय का? नाही वरती, नाही वरती. या दल्लिया आजीमुळे जर दवाखान्यात नाही गेलो तर या भीमच्या फॉर्मचे पैसे खर्च कसे करू? मी बोलतीये ना, दवाखान्यात घेऊन चला. यांना काय कळतंय? माझ्या माहेरात एक बाईला असंच पोटात दुखत होतं. घरात इलाज केला अन बाळ पोटातच. लवकर घेऊन चला. मी टांगा घेऊन येतो. लवकर. काही नाही होणार लक्ष्मी, सगळं ठीक होईल. लक्ष्मी चल. चल, 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 चल लक्ष्मी चल. सावकाश. दादा चल. लक्ष्मी उठ, उठ, उठ. चल, चल. काही नाही होणार, काही नाही होणार लक्ष्मी, काही नाही. चल. आज फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे, पण भीमराव अजून फॉर्म भरण्यासाठी आलेला नाही. तारीख विसरला का? नाही, भीमराव आणि तारीख विसरेल? शिक्षणाची कोणती गोष्ट विसरेल असं होऊ शकत नाही. घ्या, तुम्ही चहा प्या. पण ते ठीक आहे, पण जर का त्याच्याकडे पैसे नसतील तर? चला आपण दोघं जाऊन त्याच्या फॉर्मचे पैसे भरून येऊया. पण फॉर्म भरण्यासाठी तर भीमरावचं तिथं असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय फॉर्मवर हस्ताक्षर कोण करणार? तसं अजून पूर्ण दिवस बाकी आहे. वाट पाहूया, येईल तो. ठीक आहे. अचानक दुखायला लागलं डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, काय झालंय? दुखण्याचं निश्चित कारण तर अजून समजलं नाहीये, परंतु गर्भावस्थेत नेहमी असं दुखतच असतं. आणि जर का स्त्री अशक्त असेल तेव्हा सुद्धा अशी अवस्था होऊ शकते. तर आम्ही सलाईन चढवतो आणि काही औषधं लिहून देतो. ती घ्या, आराम पडेल. पण डॉक्टर साहेब,
पैसे किती लागतील? पूर्ण मिळून तर ₹1.5 खर्च होणारच आहे. ₹1.5? तर मी सलाईन चढवण्याची तयारी करतो, तुम्ही लोक पैशाची व्यवस्था करा. आणि हो, पैसे आधी जमा करावे लागतील. बर. बस बस बस, ठीक होईल. आई डॉक्टर साहेब येतील. आई घरी जाऊया ना, दुखणार मरणार थोडी आहे मी. एवढं पैसे कुठं आहेत आपल्याकडं? असं बोलू नको लक्ष्मी. लक्ष्मीताई, तुम्ही ह्याची काळजी नका करू. तुम्ही आराम करा, पैशांचा बंदोबस्त होईल. चल आनंद, पैशांचा बंदोबस्त करूया. बाबा, पैसे आहेत माझ्याजवळ. इलाज सुरू करूयात. हे पैसे तुझ्या फार्मचे पैसे. लवकर जाऊन फॉर्म भर. आज शेवटची तारीख आहे. काय बोलताय बाबा तुम्ही? बहिणींना ह्या अवस्थेत सोडून मी फॉर्म भरायला कसं जाऊ शकतो? काळजी करू नका, आत्तापुरते पैसे आहेत. भीम, मग आता मी आणि आनंद पैशांची व्यवस्था करून येतो. बाबा, भीम, डॉक्टर साहेब म्हणाले ना की काळजीचं काहीच कारण नाही. आणि गर्भावस्थेत होतं असं कधी कधी. बरी होईल लक्ष्मी लवकरच. आम्ही येतो. अरे पण आपण हे बाहेर थांबूयात काका. रमा, काही लागलं तर सांग. चला. आत्या, मी पण घरी जाते. माझ्याकडं 2-3 दागिने आहेत, ते गहाण ठेवून पैसे घेऊन येते. नको रमा, इसरलीस का? मंजुळाच्या वेळेस पण तू दादाला म्हणाली होतीस ना, त्यांनी नको बोलले होते ना, नाही घेणार ते तुझे दागिने. आनंद आणि दादा गेले ना, नक्कीच काही ना काही बंदोबस्त करतील ते. तू काळजी करू नकोस. बस बस लक्ष्मी, बरं वाटेल. अच्छा, तर असं आहे का? तरीच भीमराव कॉलेजला आला नाही. आता आता ही अशी सगळी गडबड झाली. बिचारा कॉलेजचा फॉर्म कसा भरणार? नरोत्तम शेठ, तुम्ही परत कॉलेजला जा. भीम तर त्याच्या कॉलेजचा फॉर्म भरायला गेलाय. मी का जाऊ रामजी? तू जा, ते सुद्धा पळत. थांबव त्याला. इथे भावजईची तब्येत बिघडलीये आणि तो कॉलेजच्या फॉर्म मध्ये पैसे घालवतोय. जोशीजी, लक्ष्मीचा नवरा अजून जिवंत आहे. तो घेईल तिची काळजी. हो, जसं आधी घेत होतास, होय ना? आणि तसंही आनंद, मी इथे तुम्हाला बघायला आलो नव्हतो. मी तर इथे भीमरावला भेटायला आलो होतो. कसं आहे ना, आपले मित्र किंवा आपले शत्रू दोघांबद्दलही माहिती असायलाच हवी, होय ना? बरं, निघतो मी आता. हे बघा, लक्ष्मीच्या इलाजासाठी ₹1.5 गरज आहे. जर तुम्ही सगळ्यांनी थोडी थोडी मदत केली ना, तर तिचा इलाज नक्कीच होईल. आम्ही सगळे पैसे परत करू. माझ्याकडे तर आहेत, पण मी देणार नाही. अरे आनंद, तुझा भाऊ भीमराव फॉर्म भरण्यात पैसे फुकट घालवतोय आणि तू आमच्याकडे उधार मागतोस. तुम्हाला द्यायचे नसतील तर नका देऊ, पण निदान आपल्या तोंडाला तरी आवर घाला. माझ्याकडे 25 पैसे आहेत, मी आता घेऊन येते. रामजी भाऊ,
माझ्याकडे पण काही पैसे तर असतीलच. मी आत्ता घेऊन येते. आनंद, फक्त 75च पैसे झालेत. आपल्याला तर ₹1.5 हवाय. रामजी, फक्त 75 पैसे म्हणजे पूर्ण पूर्ण चाळ मिळून सुद्धा ₹1.5 नाही जोडू शकले. दयनीय अवस्था आहे हो ना रामजी. तसं जे लोक तुझी मदत करू शकतात त्यांची तुम्ही मदत घेतली नसशील. काय दिवस आलेत ना रामजी. हितेश, आज तू रामजी भाऊची मदत न करून पाप करतोयस. तुला याचं फळ नक्कीच मिळणार. फळ मिळत नाही, फळ मिळत नाही. फळ आणावं लागतं बाजारातून. ते मी आता जाऊन माझ्या पैशाने घेऊन येईन. सफरचंद, संत्र आणि द्राक्ष. तू तर खाणार नाहीस, पण तुझ्या मुलाला नक्की खाऊ गेलेन. भाऊ, माझ्यासाठी डाळिंब घेऊन ये. हा बेटा आणतो. बघ. तुम्ही नका चिंता करू, बाबा येतच असतील. परंतु जायची गरजच नव्हती ना रमा. मी आतमध्ये पण हेच म्हणत होतो की आत्तापुरते पैसे आहेत माझ्याजवळ, होईल म्हणून इलाज सुरू करणं गरजेचं आहे. ऐकलं नाहीस का? डॉक्टर म्हणालेत ना का काळजी करण्यासारखं काही नाहीये. हा, लक्ष्मीची तब्येत तर खूपच बिघडत चालली आहे. डॉक्टर तर असंच बोलतात. ते जरी बोलले की दुखणं सामान्य आहे, पण मी माझ्या माहेरात जे बघितलंय, अशा अवस्थेत खूप वाईट होताना बघितलंय मी. मला काळजी वाटते भीम. जर तुझी इच्छा असेल तर एक होऊ शकतं. तू बाबांना सांगितलं ना की तुझ्या फार्मचे पैसे भरून इलाज सुरू करूया, तर मग करूया ना. आणि तसं पण बाबा तर गेलेच आहे ना. काही ना काहीतरी बंदोबस्त करतीलच. त्या पैशानं तू फार्म भरून घेशील. आई, हे तर पैसे देत होते ना, पण बाबाच नको म्हणाले. रमा, रमा, अगं बाबा आहेत ते त्याचे. त्यांना त्यांच्या शिक्षणाची काळजी वाटते म्हणून करतात हे सगळं ते. पण तुम्ही दोघं तर विचार करा, लक्ष्मीची तब्येत अजून बिघडली आहे ना. जर तिला काही झालं तर मला तर खूप भीती वाटते. आणि तू भीमला बघ ना, आतापर्यंत गेला असता कॉलेजात फार्म भरायला, पण त्याला लक्ष्मीची काळजी आहे. बरोबर बोलताय तुम्ही. मी पण आतमध्ये हेच बोलत होतो, इलाज सुरू करूया. अहो पण तू असं नका समजू की मी तुझ्या विरोधात बोलते. बस मला लक्ष्मी आणि तिच्या बाळाची खूप काळजी वाटते ग. बरोबर आहे तुमचं. पण जर बाबांना ते बघू आपण रमा. आता तू शांत राहा. पैसे आहेत ना आपल्याकडे, आधी इलाज सुरू करूया. बघ किती समजूतदार आहे. दे आण पैसे दे. पूर्ण मिळून तर ₹1.5 खर्च होणारच आहे. तर मी सलाईन चढवण्याची तयारी करतो. तुम्ही लोक पैशाची व्यवस्था करा. पैसे आहेत माझ्याकडे, आपण इलाज सुरू करूया. हे पैसे तुझ्या फार्मचे पैसे. लवकर जाऊन फॉर्म भर. आज शेवटची तारीख आहे. आजपासून तुझं शिक्षण बंद. शेवटी आज तू हरलास आणि मी जिंकले.